ज्या दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली पवित्र गंगा, त्या दिवसाला म्हणतात गंगा दशहरा. पण गंगामाता पृथ्वीवर का आली आणि तिच्या प्रवाहामागे कोणती अद्भुत कथा दडलेली आहे? चला जाणून घेऊया. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथीला गंगा दशहरा साजरा केला जातो. असे मानले जाते की याच दिवशी गंगा मातेने स्वर्गातून पृथ्वीवर अवतार घेतला. दशहरा म्हणजे 10 पापांचा नाश करणारा दिवस. या दिवशी गंगा स्नान, दान, जप आणि पूजा केल्याने मनुष्याचे पाप नष्ट होतात आणि जीवनात शांती येते असे मानले जाते. पुराणांनुसार अयोध्येचे राजा सगर यांनी अश्वमेध यज्ञ सुरू केला. देवराज इंद्राने ईर्षेमुळे यज्ञाचा घोडा चोरून कपिल मुनींच्या आश्रमाजवळ बांधला. राजा सगरांच्या 60,000 पुत्रांनी घोडा शोधताना कपिल मुनींवर चोरीचा आरोप केला. त्यामुळे संतापलेल्या कपिल मुनींच्या क्रोधाग्नीने सर्व पुत्र भस्म झाले. त्यांच्या आत्म्यांना मुक्ती मिळाली नाही. राजा सगरांच्या वंशातील राजा भगीरथ यांनी आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना मुक्त करण्यासाठी कठोर तप केले. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन ब्रह्मदेवांनी गंगेला पृथ्वीवर जाण्याची परवानगी दिली. पण गंगेचा प्रचंड वेग पृथ्वी सहन करू शकत नव्हता. भगवान शंकरांनी गंगेला जटांमध्ये धारण केले तेव्हा भगीरथांनी भगवान शिवशंकरांची आराधना केली. भगवान शिवांनी गंगेला आपल्या जटांमध्ये धारण करून तिचा वेग नियंत्रित केला आणि नंतर पृथ्वीवर सोडले. यामुळे गंगा शांतपणे पृथ्वीवर अवतरली आणि भगीरथांच्या पूर्वजांना मुक्ती मिळाली. म्हणूनच गंगेला भागीरथी असेही म्हटले जाते. गंगा दशहराला काय करावे? गंगा मातेची पूजा करावी. शक्य असल्यास नदी स्नान करावे. ओम नमः शिवाय किंवा गंगे माताः नमः जप करावा. दान आणि अन्नदान करावे. घरात पवित्रता आणि सकारात्मकता ठेवावी. गंगा फक्त नदी नाही, ती श्रद्धा, शुद्धता आणि मोक्षाचे प्रतीक आहे. गंगा दशहरा आपल्याला शिकवतो की भक्ती, तपस्या आणि श्रद्धेने अशक्य गोष्टही शक्य होते.